मेजरमेंट्स घेण्याचे दोन मेन इम्पॉर्टंट टाइप असतात. एवढे सगळे मेजरमेंट्स कसे घ्यायचं ते दाखवून देणार आहे. रेडी मेजरमेंट्स घेण्यासाठी दोन इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे असतात. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना स्टिचिंग मध्ये परफेक्ट फिटिंग मिळवायची असेल तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मेजरमेंट्स. पण फक्त मेजरमेंट्स घेणे पुरेसं नाही, ते कोणत्या टाईपने घ्यायचं हे माहीत असणे खूपच गरजेचं आहे. नमस्कार, मी आहे कविता व तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या चॅनल स्टिचिंग सोपं आहे विथ कवितामध्ये स्वागत आहे. मेजरमेंट्स घेण्याचे दोन मेन इम्पॉर्टंट टाईप असतात. पहिला आहे रेडी मेजरमेंट्स व दुसरा आहे बॉडी मेजरमेंट्स. तर रेडी मेजरमेंट्स म्हणजे जे आपले जुने काही कपडे असतात त्याचे मेजरमेंट्स घेऊन आपण नवीन कपडे शिवतो. सेकंड जो टाइप आहे तो आहे बॉडी मेजरमेंट्स. बॉडी मेजरमेंट्स म्हणजे आपल्या शरीराचे मेजरमेंट्स घेऊन आपण कपडे शिवतो. आजपासून मी तुम्हाला लहान बाळासाठी पेटिकोट ड्रेस कसे स्टिच करायचं ते दाखवणार आहे. तर त्या अगोदर मेजरमेंट्स कसे घ्यायचं त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर ह्या अगोदर मी तुम्हाला लंगोटा कसे शिवायचं, टोपी कशी शिवायची, कुंची कशी शिवायची दाखवून दिली आहे. त्यामध्ये आपण फक्त उंची व रुंदी हे दोनच मेजरमेंट्स जास्त करून घेतले आहेत. आता ड्रेस शिवण्यासाठी हे मेजरमेंट सोडून अजून वेगळे खूप सारे मेजरमेंट्स आपण घ्यावे लागतात. तर ते कोणते कोणते आहेत, त्यांना कसे मेजर करायचं, त्यांचं नाव काय आहे, हे सगळं आपण ह्या क्लासमध्ये डिटेल करून बघणार आहोत. तर त्यासाठी पहिले मी तुम्हाला रेडी मेजरमेंट्स कसे घ्यायचं त्याबद्दल डिटेल करून माहिती देणार आहे. तर रेडी मेजरमेंट्स मध्ये मी तुम्हाला पूर्ण उंची कशी घ्यायची, बॉडीची उंची कशी घ्यायची, घेर उंची कशी घ्यायची, घेरची रुंदी कशी घ्यायची, छाती, कंबर, पूर्ण शोल्डर, रेडी शोल्डर, गळा रुंदी, पुढील गळा, मागील गळा, मुंडा, हात उंची व हात रुंदी एवढे सगळे मेजरमेंट्स कसे घ्यायचं ते दाखवून देणार आहे. तर त्यासाठी आता मी इथं रेडी मेजरमेंट घेण्यासाठी मी इथं एक असा माझा जुना असलेला पेटिकोट घेतला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाचा जुना पेटिकोट किंवा ड्रेस असेल तर ड्रेस घेऊ शकता. ओके. तर रेडी मेजरमेंट्स घेण्यासाठी दोन इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे असतात. काय ते इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत? तर पहिला पॉइंट आहे, जो ड्रेस तुम्ही जुना घेत आहात तो कंपल्सरी कॉटनचाच घ्या. कॉटनचा ड्रेस आपण घेतल्यामुळे आपणाला परफेक्ट मेजरमेंट्स भेटतात. म्हणूनच कंपल्सरी कॉटनचाच जुना ड्रेस घ्यायचा. त्यानंतर त्या जुन्या ड्रेसला चांगले करून आयर्निंग करून घेणे. हे दोन इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवणे खूपच गरजेचं आहे. आणि तो जुना ड्रेस जो आहे तो तुमच्या बाळाला चांगला परफेक्ट फिटिंगमध्ये येत आहे की नाही हे एवढं एकदा चेक करून घ्या. तर एवढे सगळे पॉइंट्स कन्सिडर करून तुम्ही जुना जो काही तुमचा ड्रेस घेत आहात तो घ्यायचा असतो. तर आता मी इथं जुना हा ड्रेस पेटिकोट घेतला आहे, त्याला चांगलं करून आयर्निंग करून घेतली आहे व हा परफेक्ट मेजरमेंट सुद्धा आहे. ओके. तर आता मी तुम्हाला कसे मेजरमेंट्स घ्यायचं 1 बाय 1 दाखवते. आता तुम्ही जे काही कपडा घेतला असाल, म्हणजे ड्रेस असो, पेटिकोट असो, जे काही घेतला आहेत ना त्याला करेक्ट हाफ असे फोल्ड करायचं असतं. तुमचा पेटिकोट असा असतो. ओके. त्याला नाही करेक्ट असे हाफ फोल्ड करून घ्या. फोल्ड केल्यानंतर तुम्ही हवं असेल तर असे प्लेस करून घ्या किंवा असे प्लेस करून घ्या. तुम्हाला कसं हवं आहे तसे तुम्ही प्लेस करून मेजरमेंट करू शकता. एक इम्पॉर्टंट पॉइंट लक्ष देणे म्हणजे हा आहे नेक शेप व हा आहे आर्महोलचा शेप. तर जी ओपन साईड असते ना, अशी ही ओपन साईड असते, त्या साईडचा भाग हा मुंड्याचा भाग असतो व हा वाला जो पॅक असतो ना हा गळ्याचा साईड असतो, म्हणजे नेकचा साईड असतो. ओके. हा मुंड्याचा, हा नेकचा पार्ट. ओके. तर तुम्हाला हवे तसे प्लेस करून तुम्ही मेजरमेंट करू शकता. तर मी कसे कसे मेजरमेंट घेत आहे तसे तसे तुम्ही सुद्धा मेजरमेंट करत जावा. तर पहिला मेजरमेंट आहे पूर्ण उंची. तर पहिले इन स्टेप घ्या. इन स्टेपचा स्टार्टिंग पॉइंट आपण जिथं शोल्डर अटॅच केलेलो असतो ना, हा शोल्डरचा आपण अटॅच केलेला पॉइंट आहे, इथून पकडायचा. इथून पकडून पूर्ण उंची आकायची असते, पूर्ण उंची मोजायची असते. तर इथून स्टार्ट करा, ह्या पॉइंटपासून पूर्ण उंची अशी मोजायची. ओके. तर तुम्ही बघू शकता आता आपली पूर्ण उंची आली आहे 18 इंच. तर ह्या ड्रेसची पूर्ण उंची आहे 18 इंच. ओके.
तर इथं आपण किती लिहायचं 18 इंच, पूर्ण उंची 18 इंच. तर तुम्ही बघू शकता पूर्ण उंचीमध्ये, ह्या पूर्ण उंचीमध्ये 2 पार्ट आहेत. इथून इथपर्यंत एक पार्ट आहे व इथून इथपर्यंत एक पार्ट आहे, असे 2 पार्ट आहेत. तर ह्या वरचा जो पार्ट आहे, हा वरचा जो पार्ट आहे त्याला बॉडी उंची असे म्हणतात. ओके, बॉडीचा पार्ट म्हणतात. व इथून खालचा जो पार्ट आहे त्याला घेरचा पार्ट म्हणतात. हा झाला बॉडी पार्ट, इथून खालचा घेर पार्ट. तर हे दोन्ही पार्ट एकमेकाला जोडायला, प्लस हे शोल्डर्स अटॅच करायला व खालून इथून मडचून स्टिच करायला, असे खालून इथून मडचून स्टिच करायची असते. त्याच्यासाठी आपणाला 2 इंच स्टिचिंग मार्जिन लागते. तर ह्याच्यामध्ये आपण 2 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करायची असते. इथून आपण शोल्डर जॉईंट करतो, तर ह्याच्यासाठी 1/2 इंच लागते व ह्या बॉडीला खालच्या घेरला अटॅच करायला 1/2 इंच लागते. ह्या घेरला ह्या बॉडी बरोबर अटॅच करायला 1/2 इंच लागते व हे दुमडून स्टिच करायला 1/2 इंच. सो टोटल 2 इंच स्टिचिंग मार्जिन लागते. ओके, त्यानंतर आहे बॉडी उंची. इथून इथं जो भाग आहे, या पॉईंटपासून, शोल्डरच्या पॉईंटपासून ह्या स्टिचपर्यंत जो पार्ट दिसत आहे ना, तो बॉडी उंचीचा पार्ट आहे. तर त्याची आता आपण उंची मेजर करूयात. इनस्टेपचा स्टार्टिंग पॉईंट घ्या व इथून शोल्डर जिथं आपण अटॅच केलेलं आहे ना, तिथं हा इनस्टेपचा पॉईंट ठेवायचा, स्टार्टिंग पॉईंट. हा इनस्टेपचा स्टार्टिंग पॉईंट ठेवायचा व असे सरळ करून मोजायचा. तर तुम्ही बघू शकता आपल्या बॉडीची उंची जी आहे ती आहे 8.5 इंच. ओके, 8.5 इंच. किती आली बॉडी उंची? 8.5 इंच. तर ह्याला सुद्धा स्टिचिंग मार्जिन लागते. स्टिचिंग मार्जिन म्हणजे स्टिच करायसाठी कपडा. ओके, तर इथून ह्या घेरला अटॅच करायसाठी 1/2 इंच आपल्याला ठेवावं लागतं व शोल्डर जॉईंट करायसाठी 1/2 इंच. सो टोटल 1 इंच आपण स्टिचिंग मार्जिन ॲड करायची असते. सो टोटल 9.5 इंच. ओके, तर 8.5 इंच आपली रेडी बॉडी उंची आहे, त्याच्यामध्ये आपण 1 इंच स्टिचिंग मार्जिन जोडली आहे. तर टोटल आपली बॉडी इंच मार्किंग करते वेळी आपण 9.5 इंचाला करायची असते. ओके, त्यानंतर आहे घेर उंची. घेर उंची म्हणजे इथून ह्या पॉईंटपासून खालचा पार्ट जो आहे ना, त्याला घेर उंची असे म्हणतात. तर घेर उंची ही इथून अशी स्ट्रेट पट्टी ठेवून तुम्ही मापू शकता. तर इथून इनस्टेप अशी स्ट्रेट खाली ठेवा व घेर उंची मेजर करून घ्या. तर तुम्ही बघू शकता माझी घेर उंची आहे 9.25 इंच. ओके, 9.25 इंच. तर 9.25 इंच कशी लिहायचं, कसे मेजर करायचं मी ऑलरेडी इन स्टेप मेजरमेंट चॅप्टरमध्ये डिटेल करून सांगितली आहे. तर जे कोण बिगिनर्स आहेत, हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहेत, त्यांनी नक्की एकदा आपले पहिलेचे सगळे क्लासेस बघून या, म्हणजे मी जे पॉईंट सांगत आहे ना, ते सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर होत जातील. तर 9.25 इंच आपली घेर उंची आहे. तर ह्याला सुद्धा आपण स्टिचिंग मार्जिन जोडायची असते, म्हणजे शिवण्यासाठी कपडा. तर खालून दुमडून शिवायसाठी 1/2 इंच कपडा व बॉडीला हा घेर अटॅच करण्यासाठी 1/2 इंच कपडा. तर टोटल 1 इंच कपडा. तर हा झाला 10.25 इंच. सो टोटल आपण मार्जिन 1 इंची घालतो. सो 10.25 इंच आपला मार्किंग करते वेळी आपण 10.25 इंच मार्किंग करायची असते. आपली रेडी उंची आहे 9.25 इंच. ओके, त्यानंतर आहे घेर रुंदी. घेर रुंदी म्हणजे हा जो खाली घेर दिसत आहे ना, ह्याची ही रुंदी. तर रुंदी तुम्हाला केवढी हवी आहे तेवढी ठेवू शकता. एवढीच घ्यायची तेवढीच घ्यायची असे काही कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला जर का प्लीट्स जास्ती हवे असतील तर तुम्ही जास्ती सुद्धा घेर रुंदी घेऊ शकता, कमी हवे असतील तर कमी सुद्धा घेऊ शकता. आता तुम्हाला ह्या रेडी पेटीकोटची घेर रुंदी मोजायची असेल तर पहिले ह्या पेटीकोटला असे सरळ करून घ्या. सरळ केल्यानंतर ह्या खालच्या साईडने तुम्ही बघू शकता, इकडे एक स्टिच आहे जॉईंट केलेली व ह्या साईडला एक स्टिच आहे जॉईंट केलेली. तर एका साईडने इनस्टेप असे सरळ, इनस्टेपचा स्टार्टिंग पॉईंट इथं ह्या एका स्टिचच्या साईडने, जिथं आपली एंड आहे ना स्टिच, तिथून असे पकडून मेजर करत जावा, असे स्ट्रेट मेजर करत जावा. ओके,
तर इथं आपला एंड पॉइंट आला आहे. तुम्ही बघू शकता 18.5 इंच हा घेर रुंदी आहे. 18.5 इंच. ओके, घेर रुंदी 18.5 इंच आहे, पण ती एका साईडची झाली. एका साईडची झाली. ह्या साईडची एवढं झाली, तर मागच्या साईडची सुद्धा सेम 18.5 इंच. तर आपण तसे 2 पार्ट्स रेडी करून घ्यायचे असतात. 18.5 इंचचे 2 पार्ट. ओके, त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन 1 इंच जोडायची असते. 18.5 इंचमध्ये स्टिचिंग मार्जिन 1 इंच जोडायची. तर हा टोटल झाला 19.5 इंच. ओके, तर 19.5 इंचचे 2 पार्ट आपण कट करायचे असतात. 2 पार्ट, बिकॉज घेर हा दोन्ही साईडने लावतो आपण, समोरच्या बॉडीला व मागच्या बॉडीला. ओके, तर असे 2 पार्ट्स कट करायचे असतात. त्यानंतर आहे छाती. तर छाती म्हणजे कोणता पार्ट? तर छाती जी आहे ती इथून इथं जो भाग आहे ना, इथून इथं, ह्याला छाती असे म्हणतात. तर ही स्केल आहे की नाही अशी स्ट्रेट ठेवून घ्या. तर काय करा, इन स्टेपने इथून ह्या एंड पॉइंट पासून अशी इन स्टेप ठेवून इथपर्यंत, या स्टार्टिंग पॉइंट पर्यंत मोजा. तर तुम्ही बघू शकता आपली छाती आहे 6 इंच. किती आहे छाती? 6 इंच छाती आहे. तर छाती जी आपणाला भेटली आहे ना 6 इंच, ही छातीचा चौथा भाग आहे. छातीचा चौथा भाग आपल्याला 6 इंच भेटला आहे. बिकॉज रेडी मेजरमेंट करते वेळी तुम्ही बघितलं असणार, आपण कपडा जो आहे तो फोल्ड केलेला आहे. तो फोल्ड केल्यामुळे आपल्याला हा चौथा भाग भेटला आहे. तर पूर्ण जर का मेजर करायचा असेल तर तुम्ही बघू शकता. आता आपण हा एक पार्ट मेजर केलो, तर इथं असे हा पलटून घ्या, हा दुसरा पार्ट झाला. असे खोलून घ्या, हा तिसरा पार्ट झाला व इकडून इकडं चौथा भाग झाला. तर असे 4 भाग असतात. त्याच्यामधला आपण एक भाग आता मोजलो आहोत. ओके, तर एक भाग आपण मोजलो आहोत. तर त्याला आहे की नाही गुणुले 4 करायचं. गुणुले 4 केल्यानंतर तुम्हाला पूर्ण छाती भेटते. पूर्ण छातीची रुंदी जेवढी आहे ना ती भेटते. तर पूर्ण छातीची रुंदी आपली 24 इंच आहे. मार्किंग करते वेळी आपण कधीही छातीचा चौथा भागच मार्क करतो, म्हणजे 6 इंचच मार्क करतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्टिचिंग मार्जिन ॲड करायची लागते. तर त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच, 1 इंच, ते तुमच्यावरती डिपेंड असते किती करायचे म्हणून. कंपल्सरी 1 इंच करायचे आहे. त्याच्यावरती जर का तुम्हाला मी नाही 2 इंच करते असे तुमचं मत असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा करू शकता. तर मी तुम्हाला इथं 1.5 इंच करून दाखवत आहे. तर 7.5 इंच आपली छातीचा आपण मार्किंग करायची असते. त्यानंतर आहे कंबर. तर कंबरेचा भाग हा इथून इथपर्यंत, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत जो पार्ट आहे ना तो कंबरेचा भाग आहे. तर कंबर मोजते वेळी सुद्धा इनस्टेपचा स्टार्टिंग पॉईंट घ्या, एंड पॉईंटला पकडा व इथून इथपर्यंत असं मोजा, ह्या एंड पॉईंटपर्यंत. तर किती आहे आता हा 5.5 इंच. 5.5 इंच आपली कंबर आहे. तर हा सुद्धा कंबरेचा चौथा भाग आहे. ओके, तर जर का तुम्हाला पूर्ण कंबर हवी असेल तर ह्याला गुणुले 4 करायचा. तर हा एक पार्ट, हा एक भाग, हा मागचा दुसरा भाग, हा तिसरा भाग इथून इथं व हा चौथा भाग. ओके, तर आपण असे फोल्ड करून ठेवलेला आहे, त्यामुळे आपणाला एकच भाग भेटला आहे. तर ह्याला गुणुले 4 केल्यामुळे आपणाला काय होतंय की पूर्ण 4 भागाचं भेटतंय. तर पूर्ण 4 भागाचा कंबर रुंदी आहे 22 इंच. ओके, मार्किंग करते वेळी आपण कंबर जी आहे ती चौथा भागच मार्क करतो. तर त्याला सुद्धा आपण 1 इंच किंवा 1.5 इंच तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी स्टिचिंग मार्जिन ॲड करू शकता. ओके, तर आता मी इथं 1.5 इंच ॲड केलेली आहे. तर 7 इंच आपली कंबरची मार्किंग आम्ही करायची असते. 5.5 इंच ही रेडी कंबर आहे. मार्किंग करते वेळी 7 इंच. हे सुद्धा सगळे ह्या साईडला जे मी लिहत आहे ते सगळे रेडी मेजरमेंट्स आहेत. त्यांना शिवण्यासाठी जो कपडा लागतो तो इथं लिहिलेला आहे. तर ते जोडून किती होतं टोटल ते ह्या साईडला लिहिलेलं आहे. ओके, तर तुम्ही सुद्धा मेजरमेंट्स घेते वेळी याच्यामध्ये रेडी आपली मेजरमेंट किती आहे व त्यामध्ये स्टिचिंग मार्जिन किती ॲड केलेली आहे व टोटल किती होत आहे असं पूर्ण डिटेल करून लिहूनच मेजरमेंट्स घ्यायचे असतात. आता आपण नेक्स्ट बघत आहोत पूर्ण शोल्डर.
तर इथं आपल्याला पूर्ण शोल्डर जो आहे तो भेटत नाही. इथं आपल्याला हाफ शोल्डर भेटतो. जसे छातीचा चौथा भाग भेटतो ना, तसे शोल्डर सुद्धा हाफ भेटतो. तर शोल्डर म्हणजे कोणता पार्ट आहे पहिले सांगते मी तुम्हाला. तर ही स्केल आहे की नाही अशी स्ट्रेट ठेवून घ्या. शोल्डरचा भाग म्हणजे हा वाला, इथून इथं हा जो आहे ना हा पार्ट शोल्डरचा पार्ट आहे, पूर्ण शोल्डरचा. ओके, पण मेजर करते वेळी आपणाला हाफ भेटतो बिकॉज आपण करेक्ट हाफ करून फोल्ड केलेला आहे. तर आपणाला हाफ मेजरमेंट भेटतो. तर इथून आहे की नाही स्टार्ट करा, ह्या एंड पॉइंट पासून असे स्टार्ट करा व इथपर्यंत ह्या एंड पॉइंट पर्यंत मेजर करा. तर तुम्ही बघू शकता माझा शोल्डर आहे 3.5 इंच. 3.5 इंच शोल्डर आहे. हा झाला हाफ शोल्डर. ओके, हा हाफ शोल्डर झाला. अजून एक पार्ट इथं आहे. तर ह्याला किती करायचं, गुणुले 2 करायचं. तर तुम्हाला जो भेटतो ना तो पूर्ण शोल्डर भेटतो. तर 7 इंच हा जो आहे ना हा आपला पूर्ण रेडी शोल्डर आहे. तर ह्याला सुद्धा आपण स्टिचिंग मार्जिन ऍड करायची असते. तर स्टिचिंग मार्जिन कशासाठी, शिवण्यासाठी कपडा कशासाठी, इथं गळपट्टी लावण्यासाठी 1/2 इंच कपडा लागतो व आर्म होलच्या साईडला आर्म होलची पट्टी किंवा स्लीव्ज लावण्यासाठी 1/2 इंच कपडा लागतो. तर टोटल ह्याला सुद्धा आपण 1 इंच स्टिचिंग मार्जिन ऍड करायची असते. तो टोटल आपण 8 इंच पूर्ण शोल्डर घ्यायचा असतो. 1 इंच शोल्डरचा 1 इंच स्टिचिंग मार्जिन ऍड करून 8 इंच आपण पूर्ण शोल्डर घ्यायचा असतो. तर आपला पूर्ण शोल्डर आहे 8 इंच. आता त्याच्या खाली तुम्ही बघू शकता रेडी शोल्डर म्हणून आहे. तर रेडी शोल्डर म्हणजे हा जो पार्ट दिसत आहे ना ह्याला रेडी शोल्डर असे म्हणतात. तर आता आपण ह्याची मेजरमेंट घेऊया. तर इनस्टेप असे पकडा व असे पूर्ण ह्याला पकडून घ्या. तर तुम्ही बघू शकता रेडी शोल्डर आपला 1.5 इंच आहे. तर रेडी शोल्डर किती आहे, 1.5 इंच. ओके, त्याला सुद्धा आपण स्टिचिंग मार्जिन ऍड करायची लागते. गळ्याच्या साईडने गळपट्टी लावायला 1/2 इंच कपडा लागतो व आर्म होलच्या साईडने म्हणजे मुंड्याच्या साईडने स्लीव अटॅच करायला किंवा अशी पट्टी अटॅच करायला 1/2 इंच कपडा लागतो. सो टोटल आपल्याला 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन लागते. तर आपला रेडी शोल्डर आहे 1.5 इंच, त्याच्यामध्ये 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन आपली ऍड होते. सो टोटल आपला रेडी शोल्डर मार्क करते वेळी आपण 2 इंच मार्क करायचा असतो. ओके, त्यानंतर आहे गळा रुंदी. जो पार्ट इथं खुला पार्ट दिसत आहे ना या स्केल पासून या शोल्डर पर्यंत, रेडी शोल्डर पर्यंत जो खुला पार्ट आहे ना त्याला गळा रुंदी असे म्हणतात. तर ती इथून या पॉइंट पासून असे मेजर करायचं. तर तुम्ही बघू शकता गळा रुंदी आपली 2 इंच आहे. किती आहे, 2 इंच. तर ह्याला आपणाला स्टिचिंग मार्जिन जोडायची गरज नाही बिकॉज इकडून आपण शोल्डरसाठी स्टिचिंगसाठी कपडा ठेवलो होतो. ओके, तर गळा रुंदी आपली 2 इंच घ्यायची. त्यानंतर आहे पुढील गळा उंची. पुढील गळा उंची म्हणजे हा जो पार्ट दिसत आहे ना हा, तुम्ही पहिले तुमच्या ड्रेसचा समोरचा भाग कोणता आहे ते बघून घ्या व मागचा भाग कोणता आहे ते बघून घ्या. तर तुम्ही बघू शकता हा माझा समोरचा भाग आहे व हा माझा मागचा भाग आहे. समोरचा भाग जो आहे ना तो वरती करून ठेवून घ्या. तर आपण पुढील गळा मोजणार आहोत. पुढील गळा म्हणजे समोरचा गळा. ओके, समोरच्या पार्टचा गळा. तर आता काय करा, इनस्टेप इथं या शोल्डर अटॅच जिथं केलेलं आहे ना तिथं पकडा व जिथं आपला गळ्याची एंड पॉइंट दिसत आहे ना, एंड होत आहे तिथं असा आपला टेप जो आहे तो मडचून घ्या. ओके, अशा रीतीने. तर तुम्ही बघू शकता टेप आपला मडसून झाला आहे, स्ट्रेट आहे की नाही बघायचा. तर किती येत आहे, 2.5 इंच. 2.5 इंच येत आहे. तर समोर गळा किती आहे, तर आपली पुढील गळा उंची आहे 2.5 इंच. त्याच्यामध्ये आपण स्टिचिंग मार्जिन 1/2 इंच ऍड करतो बिकॉज 1/2 इंच शोल्डरमध्ये आपल्याला स्टिचिंगसाठी लागतो, इथून शोल्डर जॉईंट करायला. सो स्टिचिंगसाठी 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन ऍड करावे लागते. सो टोटल आपली गळा उंची झाली 3 इंच. त्यानंतर आहे मागील गळा उंची. मागील गळा उंची म्हणजे आपल्या ड्रेसची किंवा तुमच्या पेटीकोटच्या मागच्या भागची गळा उंची. तर ती सुद्धा आता आपला पेटीकोट जो आहे ते पलटून घ्या व मागचा भाग वरती येईल असं करून घ्या. त्यानंतर शोल्डरच्या साईडने अशी टेप ठेवा व जिथं आपला एंड पॉइंट आहे ना तिथं आपला हा इनस्टेप असे फोल्ड करून घ्या.
तर माझा मागील गळा सुद्धा 2.5 इंचच आहे, तुम्ही बघू शकता. तर समोर व मागील गळा माझे दोन्ही गळे 2.5 इंच आहेत. मागील गळा उंची आहे आपली 2.5 इंच. त्याच्यामध्ये सुद्धा स्टिचिंग मार्जिनसाठी आपल्याला लागतो 1/2 इंच, बिकॉज शोल्डर आपल्याला अटॅच करायला लागतात. सो टोटल झाला 3 इंच. नंतर आहे मुंडा. तर मुंडा म्हणजे कोणता भाग? आता पहिले जसे आपण फोल्ड केलं होतं ना तसेच फोल्ड करून घ्या. तर मुंडा म्हणजे कोणता भाग? हा जो शेप दिसत आहे ना, कर्व शेप, ह्याला मुंडा असे म्हणतात, किंवा आर्महोल सुद्धा तुम्ही म्हणू शकता. हा जो कर्व शेप दिसत आहे ना, ह्याला आर्महोल असे म्हणतात. तर आता आपण ह्याची मेजरमेंट करायची आहे. तर इनस्टेप अशी सरळ करून ठेवून घ्या. ठेवल्यानंतर जिथं इथं एंड होत आहे ना, जिथं आपला एंड पॉइंट दिसत आहे तिथं आपला असा इनस्टेप मडचून घ्यायचा. ओके, असा इनस्टेप मडचून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता माझा इथं एंड पॉइंट आहे व मडचल्यानंतर 3.25 इंच मला मुंडा भेटत आहे. किती आहे? 3.25 इंच. तर ह्याच्यामध्ये सुद्धा 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करावी लागते, बिकॉज आपल्याला शोल्डरला अटॅच करायचा असतो. तर 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करून घ्या. तर 3.25 इंचमध्ये 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करायची. तर हा झाला 3.25 इंच. ओके, 3.25 इंच मुंडा आहे आपला. त्यानंतर आहे हात उंची. तर हात उंची तुम्ही बघू शकता इथं आपला स्लीवलेस आहे. हा जो पेटिकोट आहे तो स्लीवलेस आहे. तर मी तुम्हाला वेगळ्या ड्रेसचा हात उंची दाखवते. तर मी इथं एक वेगळा ड्रेस घेतला आहे तुम्हाला जस्ट हात उंची कशी मेजर करायची दाखवायसाठी. तर हे बघा, ह्या मुंड्याच्या साईडनं समोर जो कपडा आहे ना तो हात उंची आहे. हा जो पूर्ण भाग आहे ना हा हात आहे, हातचा भाग आहे, व ही हाताची उंची आहे, व ही इथून इथं ही रुंदी आहे. तर पहिले आपण हात उंची मेजर करून घेऊयात. तर ह्या स्टिच एंडपासून, ह्या स्टिचच्या एंड पॉईंटपासून पूर्ण इथपर्यंत आपण उंची मेजर करायची असते. तर इथून स्टार्ट करा, असे इनस्टेप ठेवा व इथं एंडला बघा किती आहे ह्या स्टिचच्या एंडला. तर तुम्ही बघू शकता 3.25 इंच आपली हात उंची आहे. किती आहे? 3.25 इंच. तर 3.25 इंच आपली हात उंची आहे. त्याच्यामध्ये आर्महोलला आपली हात अटॅच करायला, आपले हात अटॅच करायला 1/2 इंच कपडा लागतो. 1/2 इंच कपडा लागतो व त्याचसोबत समोरून ऐकणे फोल्ड करून स्टिच करायला 1/2 इंच कपडा लागतो. सो टोटल आपण 1 इंच स्टिचिंग मार्जिन जोडावी लागते. तर आता हा 3.25 इंच आहे, तर 4.25 इंच आपली टोटल हात उंची घ्यावी लागते. ओके, तर अशा रीतीने तुम्ही हात उंची मेजर करायची. त्यानंतर आहे हात रुंदी. इथून इथं ह्या पॉईंटपासून इथपर्यंत, ह्या एंड पॉईंट, ह्या स्टिचपर्यंत जो कपडा जे दिसत आहे ना त्याला हात रुंदी असे म्हणतात. तर ह्याला कसे मेजर करायचं? इनस्टेपचा एंड पॉईंट इथं पकडा व लास्ट इथपर्यंत मेजर करून घ्या. तर आता आपली ही हात रुंदी झाली. तर अशा रीतीने तुम्ही हात रुंदी मोजावी लागते. तर हात रुंदी आहे 5.5 इंच. तर हात रुंदी आपली 5.5 इंच, त्याला स्टिचिंग मार्जिन 1/2 इंच ठेवावी लागते. तर टोटल 6 इंच आपली हात रुंदी आहे. तर अशा रीतीने तुम्ही सगळे मेजरमेंट्स घ्यायचे असतात. तर मी डिटेल करून तुम्हाला रेडी मेजरमेंट्स कसे घ्यायचं स्टेप बाय स्टेप सांगून दिली आहे. तर जे कोण बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी ही नावे सगळी नवीन आहेत. तर स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल. तर जसे जसे तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तसे तसे तुम्हाला अगदी परफेक्ट होत जाईल. तर होईल तेवढं जेव्हा जेव्हा तुम्हाला फ्री टाईम भेटतो ना तेव्हा तेव्हा मेजरमेंटची खूप म्हणजे खूप प्रॅक्टिस करा. स्टिचिंगचा बेस म्हणजे आपला मेजरमेंट असतो. जर का आपण मेजरमेंटच सरळ घेतलो नाही, करेक्ट घेतलो नाही, तर आपला फायनल प्रोडक्ट म्हणजे जे आपण स्टिच करून रेडी करतो ना ते सुद्धा परफेक्ट फिटिंगमध्ये रेडी होत नाही. म्हणूनच इम्पॉर्टंट आहे की तुम्ही मेजरमेंट्स खूप म्हणजे खूप लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेटने मी जसे दाखवले आहेत तसे मेजरमेंट्स घ्या. ओके, तर होईल तेवढं
प्रॅक्टिस करून घ्या. एकदा सका तुम्हाला प्रॅक्टिस झाली की नंतरला तुम्हाला सगळी नावं ऑटोमॅटिकली आठवण होत जातील. तर एवढे सगळे मेजरमेंट्स रेडी मेजरमेंट्समध्ये येतात. तर नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचं स्टेप बाय स्टेप डिटेल करून माहिती देणार आहे. तर आजचा हा क्लास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा. बाय बाय.